नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बनावट देयकाच्या आधारे पंचायत समितीला 2 कोटी रुपयाचा चुना लावणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध तत्कालीन 2 BDOसह 8 कर्मचाऱ्यावर BDO अंदेलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। याविषयी मिळालेली माहिती अशी की पूर्णा पंचायत समितीला बनावट देयकाच्या आधारे जवळपास 2 कोटी रुपयाचा चुना लावून शासकीय रकमेचा अपार केल्याप्रकरणी 2 तत्कालीन BDOसह 8 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या गावखेड्याच्या विकासाचा कणा मानला जातात, परंतु याच यंत्रणेमधील काही शासकीय अधिकाऱ्याच्या घोटाळ्यामुळे हा कणाच मोडून पडत आहे। पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये बनावट देयके तयार करून तब्बल 1,88,00,000 रुपये पंचायत समिती निधीचा अपार करण्यात आल्याचे खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे। या प्रकरणी तत्कालीन 2 गटविकास अधिकारी यांच्यासह 8 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा पंचायत समितीतील लेखा विभागामध्ये ऑक्टोबर 2021 ते 2023 पर्यंत येथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ सहाय्यक MB भिसे, सहाय्यक लेखापाल SK पाटक, तत्कालीन गटविकास अधिकारी SK वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जयराम मोळके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, शेख अझर, शेख सम्मद या 8 जणांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपार स्वतःच्या फायद्याकरिता व स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून मौल्यवान बनावट रोखे बनवून बिले सादर केली। यातून त्यांनी शासनाच्या 1,88,77,840 रुपयावर डल्ला मारला आहे। बनावट देयके तयार होत असून याची कुणकुण सध्या कार्यरत असलेले गटविकास अधिकाऱ्यांना लागली होती। त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूर्णा पंचायत समितीमधील बनावट देयके प्रकरणात समिती स्थापन केली। या समितीने केलेल्या चौकशीत पंचायत समितीमध्ये बनावट देयके सादर करून अपार झाल्याचे सिद्ध झाले। दरम्यान मागील काही दिवसांपासून या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करून या चौकशीचा अहवाल पूर्णा पंचायत समितीला सादर केलेला आहे। कर्मचाऱ्यासह नागरिकांनाही होती कुणकुण। दरम्यान मागील काही दिवसांपासून पूर्णा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कुणकुण स्थानिक नागरिक व काही कर्मचाऱ्यांना लागली होती, परंतु या संदर्भात कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते। दरम्यान या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्यामुळे सदर प्रकरण हे उघडकीस आले आहे। पहिल्यांदाच पूर्णा पंचायत समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होण्याची ही पहिली वेळ असून यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी दिली फिर्याद। दरम्यान पूर्णा पंचायत समितीचा अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठांनी अखेर या प्रकरणी पूर्णा पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी मयूरकुमार अंदेलवाड यांनी वरिष्ठाच्या आदेशानुसार पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणातील दोषी आरोपी वरिष्ठ सहाय्यक SK भिसे, सहाय्यक लेखापाल SK पाटक, पंचायत समिती पूर्णाचे तत्कालीन गटविकास अधिकारी SK वानखेडे, तत्कालीन गटविकास अधिकारी जयराम मोळके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, शेख अझर, शेख सम्मद या 8 जणांविरुद्ध कलम 420, 409, 467, 468, 471, 34 भादवीप्रमाणे पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पूर्णा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास बोभाडे हे करीत आहेत।